हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी आणि व्लॉगमध्ये। चला आता दिवसाची सुरुवात तर आपली देवपूजानेच होते। चला इथे छान अशी देवपूजा इथे झालेली आहे, बघू शकता तुम्ही देवघर। इथे छान देवाला आंघोळ घालून एकदम देव स्वच्छ अशी करून देवाची पूजा करून घेतली। त्यानंतर चहा केला, चहा पिऊन झाला आणि मुलांना पाणी ठेवलेलं होतं। त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली, भेंडी केली होती आणि त्यानंतर आम्ही आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये गेलो होतो मुलीचे रिपोर्ट आणायला। त्याचं काही शूट घेतलं नाही, थोडंसं का शूट्स घेतलं होतं। आणि इथे बघा मिस्टर जरा अशी मुलीला समजून सांगत आहेत, तर बघू शकता तुम्ही। आणि त्यांचे फोटो काढायचे होते ते बघा जराशी पोस्ट देत आहेत। तर चला त्यानंतर आम्ही घरी आलो होतो आणि नंतरून इथे साबुदाणा भिजत घातला होता आणि मुलांना खाण्यासाठी इथे साबुदाणा वडे केले होते। तर त्यांना साबुदाणा वडे खायचे होते, तर चला त्यांना छान असे साबुदाणा वडे मी इथे बनवून दिले होते। आणि बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे टम्म असे साबुदाणा वडे ते झाले होते। याच्यासोबत खाण्यासाठी चटणी काही केली नव्हती, पण असेच खायला छान वाटत होते। त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी आम्ही जरा बाहेर फिरण्यासाठी चाललो होतो। तर मुलीला ड्रेस घ्यायची तर मुलीला ड्रेस घेण्यासाठी ते आम्ही ज्युडिओ मॉलमध्ये गेलो होतो। आणि ते बघू शकता हे नाशिकचं खूप मोठं असं ज्युडिओ मॉल आहे। येथे सर्व प्रकारचे ब्रँडेड वस्तू मिळतात। तर चला आता आम्ही तर काही बघितलं नाही आहे, पण मध्ये जाऊन बघूया। इथे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये खूप छान छान अशा ब्रँडेड वस्तू आहे। आणि बघू शकता तुम्ही जसे की बूट, छोट्या मुलांचे बूट, चप्पल्स, वेगवेगळ्या व्हील्स पाय आणि शूज। आणि बघू शकता आम्ही सगळीकडं फिरलो आणि मुलीला ड्रेस घ्यायचे होते। खूप आम्ही शोधलं, पण जसे पाहिजे तसे काय भेटले नाही। आणि पुन्हा मी वरती सुद्धा गेलो होतो, तर वाटलं की वरती तरी असतील, पण वरती सुद्धा काही पाहिजे तशा व्हरायटी काही दिसल्या नाही। आणि नंतर आम्ही खूप अशा सगळीकडं बघितली, पण तिच्या मनासारखी काय तिला ड्रेस मिळाली नाही। त्यामुळे आम्ही फक्त सगळं लुक बघितला इथला। आणि ज्युडिओमध्ये बघू शकता तुम्ही याचं एक लुक खूप साऱ्या व्हरायटीचा आहे इथे। त्यानंतर घरी आलो होतो आणि घरी जेवणासाठी छान अशी पोळी, वरण भात बनवला होता आणि छान अशी कोबी बटाट्याची भाजी बनवली होती। चला आता हा छोटासा व्लॉग होता। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ जरूर बघत जा।